कुंभमेळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाचं कार्य आहे। या कुंभमेळ्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी येतात। गरीब श्रीमंत सगळे या ठिकाणी असतात। विविध पंथांचे विचारांचे लोक असतात। सर्व जातीचे लोक या ठिकाणी येतात। कोणीही कोणाला प्रश्न करत नाही। सर्वच्या सर्व पर्वणीचा दिवस असो किंवा ज्याला शक्य होईल तो दिवस असो, पवित्र गोदामाईचं दर्शन घेऊन त्या गोदामाईमध्ये स्नान करतात आणि त्यातून एक पवित्रतेची अनुभूती सगळ्यांना होते। आणि म्हणून जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही, हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही। आणि आपण बघू शकतो की केवळ स्नान हे याचं उद्दिष्ट नाही, तर या ज्या विविध परंपरा या ठिकाणी होतात, या परंपरातनं जे मंथन आणि चिंतन होतं, ते मंथन आणि चिंतन हे खरं अमृत आहे। आज कदाचित अमृत काय आम्हाला माहिती नाही, ते आम्हाला मिळणारही नाही, पण विचारांचं जे अमृत कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं, ते मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं दुसरं कुठलंही अमृत हे आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही।